नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत ना, स्मार्ट स्कूल म्हणतात त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. आणि ह्या शाळा साकारण्यामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाचाही फार मोठा सहभाग होता. मंडळी, हा एपिसोड झाल्यानंतर अनेकांनी आम्हाला विचारणा केली की छत्रपती संभाजीनगरला ही विशेष सुविधा किंवा हे विशेष योजना देण्यात आलेली आहे का, जेणेकरून ह्यांनी ह्या अशा शाळा तयार केलेल्या आहेत. तर तसं काहीही नाही आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प प्रत्येकाला देण्यात आलेला आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं त्याचा लाभ घेऊन शिक्षणासाठी या स्मार्ट स्कूल तयार केलेले आहेत. आणि हे जे यांचं पाऊल आहे ना, ते अतिशय कौतुकास्पद आहे. आणि जे चांगलं आहे ना, ते आपण रयतेच्या दरबारमधून नेहमीच मांडत असतो. जे चांगलं सकारात्मक असतं ना, तिथे रयतेचा दरबार आपला पोचतच असतो. म्हणून आमची आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघत राहा आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगत चला. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, प्रेरणादायी आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांमधली स्मार्ट व्यवस्था, स्मार्ट विद्यार्थी, स्मार्ट शिक्षण आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतलं. गोरगरीब वस्तीतल्या मुलांना डिजिटल किंवा उच्च शिक्षण, गणवेश, शैक्षणिक साहित्य, जेवण, मैदान इत्यादी सोयीसुविधा मोफत पुरवणाऱ्या या महापालिकेच्या शाळांना संजीवनी मिळाली स्मार्ट सिटी प्रकल्प आणि आयुक्त जी श्रीकांत सरांच्या माध्यमातून. त्यातूनच ह्या साऱ्या शाळा स्मार्ट स्कूलपासून बेस्ट स्कूल बनवण्यासाठीचे निरनिराळे प्रयत्न सुरू झाले. आपल्याकडे जे येणारे पोरं असतात ते अत्यंत मागासलेल्या भागातून, मागास वर्गांचा आणि तसेच आर्थिक दृष्टीने सक्षम नसलेले लोक आपल्याकडे येतात. ते चॅलेंज्ड स्टुडंट्स असतात आणि त्यासाठी माझ्या शिक्षकांच्या मानसिकता सतत उंच ठेवून त्या ठिकाणी काम करणे ते आमच्यासाठी मोठे चॅलेंज आहे. आणि तो दरवेळा ते त्याच्यासाठी काम करायचे आहे. आणि आम्ही या सर्व शिक्षकांनी, माझे सर्व शिक्षक टीम आणि शिक्षक इतर जे कर्मचारी आहे, ते काउन्सिलर्स आहे, माझे अधिकारी आहेत, ते सर्व लोकांनी एक उद्देशाने आम्ही काम केलं, स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल. त्यातही मुलांनी हसत खेळत शाळेत यावं किंवा शिक्षण घ्यावं अशी जी श्रीकांत सरांची भावना आहे. मुलांनी माझ्या शाळामध्ये शिकायला आलं पाहिजे या विषयापेक्षा मुलांनी माझ्या शाळामध्ये खेळत खेळत शिकायला पाहिजे या अनुषंगाने आम्ही विश्वास ठेवतोय. आणि प्रत्येक शाळासाठी ग्राउंड आणि त्या ग्राउंडमध्ये सर्व सेवा उपलब्ध करून देण्याचा, सर्व ग्राउंड्स त्या ठिकाणी जे आज आर्टिफिशियल सिंथेटिक टर्फ त्या ठिकाणी बनवून देण्याचं काम काही भागामध्ये काम चालू आहे. काही ठिकाणी ऑलरेडी आम्ही मंजुरी केलेली आहे. आणि बरेच ठिकाणी विद्यार्थ्यांना ते त्यांचं गुणवत्ता कशी आहे या स्मार्ट गुरु ॲपमध्ये फक्त उपस्थितीचंच नव्हे, त्याचा किती मार्क पडलेले आहे, कुठे वीक आहे, काय त्यांना अजून गरजेचं आहे, अशा त्याला क्वालिटीचा सुद्धा आम्ही ॲनालिसिस करतो. ही सगळी विविधांगी माहिती देणारी एक सुंदर कंट्रोल रूम आहे सावित्री. एक आधुनिक पद्धतीचा, कुठेही भारतात असे नसेल अशा एक कंट्रोल रूम जे आपल्या महाराष्ट्राचा शान असलेली आणि भारताच्या मोठा सोशल रिफॉर्मर सावित्रीबाई फुलेंच्या नावाने आम्ही सावित्री कंट्रोल रूम असे ठेवलेलं आहे. सावित्री हा स्मार्ट स्टुडंट अँड विजिलंट अँड इंटेलिजंट टीचर रिसर्च इन्स्टिट्यूट असे ह्या कंट्रोल रूमचा त्याचा अर्थ आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 50 शाळांमधल्या सर्व विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आणि पालकांचा संपूर्ण डाटा ह्यांच्याकडे उपलब्ध आहे. एका क्लिकवरती या सर्व शाळांची सद्यस्थिती आयुक्तांना त्यांच्या ऑफिसमध्ये बसून समजते. त्यातही मंडळी गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची इथे खास काळजी घेतली जाते आणि त्यांना फोन करून त्याबाबत विचारणाही करण्यात येते. तो नुकतंच माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी जे एक कुमारी कांबळे म्हणून पोरगी आहे त्या पोरीला फोन केला होता आणि त्यांनी कबुली दिल्यानंतर 7 दिवसानंतर परत जे गेले 2 वर्षापासून शाळेपासून दूर असलेला हा मुलगी परत माझ्या शाळेकडे आली. ते हा सावित्रीची यश आहे. हा सावित्रीची लेख जे ज्या वयामध्ये ज्या गोष्टी करायला पाहिजे ते करत नाही. दुर्दैवाने त्या मुलगी त्या ठिकाणी कुठल्या एक दुकानामध्ये कामाला होती आणि आज आम्ही आमच्या काउन्सिलर्स, आमच्या विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांनी मिळून त्यांना प्रोत्साहन करून शाळेत आणलं. चला या बाबतीतलं प्रात्यक्षिक बघूया. सातत्याने गैरहजर असणाऱ्या एका विद्यार्थिनीला इथून आता फोन लावण्यात आला आहे. हां, आपली मुलगी आहे ना अंजली, आमच्या मुकुंदवाडीच्या शाळेमध्ये आहे. ती 15 दिवसापासून गैरहजर आहे सर. ती शाळेत तर येऊ शकते ना? ठीक आहे, आम्ही आमचे विशेष शिक्षक आहेत त्या केंद्राला, त्या विशेष शिक्षकाला तिला घरी होम टीचिंग देण्यासाठी पाठवू. चालेल ना आले तर? मंडळी, या मुलीनं शाळेत प्रवेश घेतला पण ती शाळेत आलीच नाही. विचारपूस केल्यानंतर समजलं की ती बहुविकलांग आहे, निश्चित पडून असते. पण त्यासाठी आम्ही तिला शिकवण्यासाठी घरी शिक्षक पाठवू का अशी विचारणाही इथे केली गेली. प्रत्येक मुलांनी शाळेला यावा आणि प्रत्येक शिक्षकांनी प्रत्येक येणाऱ्या मुलांचा डिजिटली अटेंडन्स घ्यावा म्हणून आपण स्मार्ट गुरु ॲप हे एक ग्राउंड अप सिस्टम एक स्टार्टअप होती त्यांच्यासोबत मिळून आपण एक स्मार्ट गुरु ॲप बनवलं आणि जेणेकरून त्या स्मार्ट गुरु ॲपमध्ये विद्यार्थ्यांच्या हाजरी आणि ते मला या कार्यालयात बसून 1 मिनिटात मला कळते की किती शाळामध्ये किती शिक्षक किती विद्यार्थी हजर आहेत, गैरहजर आहे आणि सतत गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा माझ्याकडे एक डिटेल्स येतं. मंडळी, या शाळांमध्ये डिजिटल हजेरी घेतली जाते आणि सर्व माहिती नोंदवली जाते आणि मग क्षणभरामध्ये माहितीचं विश्लेषण होऊन काय कार्यवाही करायची याबाबत सूचना येतात. मंडळी, हे ॲप आहे स्मार्ट गुरु ॲप. म्हणजे एक चॅलेंज आहे की शाळेपर्यंत मुलं येणं खूप जरुरी आहे, कारण हे ज्या वर्गातून येतात तर इथे त्यांच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नसते आणि त्यांना शिक्षणाचं महत्त्व असेल तरी पण त्यांना मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देता येत नाही. तर मुलांवरती पण बऱ्याच वेळेस जबाबदारी असते की त्यांनाही कमवावं लागतं आणि त्यांच्या कुटुंबाला हातभार लावावा लागतो. तर ही मुलं शाळेपर्यंत आणणं ही एक खूप मोठी म्हणजे जबाबदारी आहे. आणि जेव्हा आम्ही बघितलं की जवळजवळ 70% फक्त मुलं शाळेत येत होती, म्हणजे 100% पैकी फक्त 70%, म्हणजे हा जो 30%चा जो गॅप आहे तो खूप मोठा आहे. तर या मुलांवरती फोकस करून आपण अगोदर या मुलांना शाळेत आणणं जरुरी आहे, नंतर मग त्यांना शिकवणं जरुरी आहे. तर या दृष्टीने आमचे माननीय आयुक्त जी श्रीकांत सर यांनी एक ॲप डेव्हलप करण्याच्या सूचना आम्हाला दिल्या. कारण ते प्रवाहाच्या बाहेर जाणारे विद्यार्थी होते. असे जवळपास 1369 मुलं जे शाळेच्या प्रवाहाच्या बाहेर जाणार होते. तर ते ज्यावेळेस आपण स्मार्ट गुरु ॲपचं काम सुरू झालं त्यानंतर आपण त्यांना टास्क दिलेला आहे की 3 दिवस जर नसतील तो विद्यार्थी त्याला तिथे रिमार्क करायचं आणि 3ऱ्या दिवशी वर्ग शिक्षक फोन करतील. 7 दिवस नसतील तर वर्ग शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी फोन करायचा. 15 दिवस जर तो विद्यार्थी नसेल तर त्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट द्यायची की बाबा तुझं काय प्रॉब्लेम आहे आणि त्याला शाळेमध्ये तो कसा येईल. तर मी हे पाहिलेलं आहे की शिक्षकाचा एक 40 ते 50% वेळ जो आहे तो पेपर वर्क करण्यामध्ये जातो आणि हे जोपर्यंत आपण काम काढून घेणार नाही तोपर्यंत शिक्षकांना इच्छा असून पण विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती काम नाही करता येणार. तर त्याच्यामुळे आम्ही एकदम सिम्पल इझी टू यूज असे मोबाईल ॲप्लिकेशन बनवलेले आहेत शिक्षकांसाठी, ज्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचा सगळा डेटा प्रीलोड करून त्यांना देतो. त्यांना फक्त एक काम करायचं आहे, त्यांना त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ॲपमध्ये,
OTP येईल, OTP टाकायचं आहे आणि त्यांना त्यांच्या वर्गातले सगळे विद्यार्थी दिसतील. या शाळांमधल्या प्रत्येक पालकाकडे हे ॲप आहे, त्यामुळे आपलं मूल शाळेत जात आहे का, नेमकं शिक्षण काय घेत आहे, या सर्व बाबतीतली माहिती पालकांनाही समजते आणि त्यातूनच हे सारे पालक निर्धास्त होतात. सर है जी श्रीकांत सर, उन्होंने जो स्मार्ट गुरु ऐप स्टार्ट किया है अभी, तो उसके वजह से हमारे बच्चों को बहुत फ़ायदा हो रहा. हमारे बच्चे छुट्टी नहीं ले रहे कि नहीं ऑनलाइन हाजिरी हुई है, तो वो स्मार्ट सिटी जो ये स्मार्ट स्कूल हुआ है, हाँ, तो जो स्मार्ट स्कूल हुआ हमारे बच्चों के लिए, तो इससे हमारे बच्चों को बहुत फ़ायदा है. डिजिटल बोर्ड्स, क्लासरूम, नए नए बेंचेस और बच्चों को ग्राउंड इतना बड़ा हुआ. नहीं तो हम खुद पहले एप्लीकेशन दे के चल जाते और अगर वो ज़रूरत ही नहीं लाते हम के फ़ोन आना बोल के, हम पहले ही बोल के चल जाते क्या बच्चा बीमार है, उसको बुखार आया हुआ है, ज़्यादा टाइम होगा ना, 1-2 दिन की छुट्टी हुई तो सर फ़ोन करके पूछते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या या स्मार्ट शाळांसाठी स्मार्ट गुरु हे ॲप तयार करण्यात आलं आहे. कारण ते छोट्या छोट्या गोष्टी पाहिल्या आम्ही. कारण कॉर्नरला ते तुम्ही बघितलं बेंचेस असे थोडेसे राऊंड केलेले आहेत. कारण लागतं हे आम्ही ह्यांनी इंजिनियर स्वतः शाळेत गेले होते हे लोक. त्यांनी मुलांना काय अडचण येते, कसा त्रास होतो फर्निचरचा, ते लक्षात घेऊन मग आपण कस्टमाइज केलेलं आहे ते. तर हे आपण फर्निचर, स्कूलचं डिजिटल हे आणि बाकीच्या शाळेचे सिव्हिल वर्क अशा प्रकारे शेवटचं आपण कंट्रोल रूम असे 4 त्याचे वेगवेगळे सेक्टर केले आपण. तर त्याच्यातल्या आपण आता शाळा बघितल्या तर अत्यंत चांगला प्रतिसाद आहे, मुलांच्याकडून आहे, पालकांच्याकडून आहे आणि वातावरण जे इतकं बदललेलं आहे. मुलांना मुख्य प्रबोधन आणण्यापेक्षा आम्हाला अगोदर शिक्षकांचं थोडंसं परिवर्तन करण्याची गरज होती आणि शिक्षकांनी फार चांगला प्रतिसाद दिला ह्याला. आता हा प्रोजेक्ट झाल्यानंतर जोपर्यंत शिक्षकांना स्वतःला त्याच्यातले त्यांना समजले की आता बाबा आपल्यामध्ये सुद्धा आपण कुठल्याही प्रकारे कमी नाही आहोत. खाजगीमध्ये देतात तो शो अप करण्यापेक्षा आता शिक्षकांना स्वतःला अतिशय आता उत्साही झालेत. आपण बघितलं असेल तर शिक्षकामध्ये सुद्धा आता अंतर्गत स्पर्धा झालेली, माझी शाळा कशी चांगली होऊ शकते याच्यासाठी शिक्षक लोकसुद्धा आता प्रयत्न करत आहेत. आणि त्यांनी मग स्वतःहून पालकांच्या भेटी घेतल्या, पालकांना वस्तीतल्या आणून शाळा दाखवल्या, आम्ही हे केलेलं आहे. आणि मग प्रत्यक्ष जेव्हा पालकांनी बघितलं तेव्हा आता आता आम्हाला भीती होती की शाळा बंद पडतात का काय, पण आता याच्यामध्ये ॲडमिशनसाठी आता लाईन लागलेली. मुलींचा गैरहजर राहण्याचं प्रमाण त्यांच्या विशिष्ट दिवसांमध्ये जास्त असतं, हे लक्षात घेऊन त्या बाबतीतही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जर एखादा मुलगी आहे, टीनेजर आहे, ते महिन्यातून 5 दिवस जर सलग येत नाही, त्याचं कारण एक मुलींचं जे प्रॉब्लेम असतात ते आपल्याला माहिती असतं आणि त्यासाठी आपल्या आरोग्य केंद्राशी आपण त्याला टायअप केलं आणि त्या मुलींचा काउन्सिलिंग करून त्यांना जे सॅनिटरी नॅपकिनची आवश्यकता आहे किंवा तसं आपण उपलब्ध करून देतो. मंडळी, दिव्यांग मुलांसाठी जी श्रीकांत सरांनी एक वेगळीच संकल्पना राबवली आहे, दिव्यांग मित्र. सर्व शिक्षा अभियानामध्ये आपण समग्र शिक्षा यांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिकण्याची जे हक्क आहेत त्यांना शिकवण्याचा अनुषंगाने आपल्याकडे काउन्सिलर्स आहे. आणि परंतु दुर्दैव काय आहे, त्यांचं घरी जाऊन त्याला शिकवणे आणि फक्त तुम्ही शिक्षण देऊ शकता. शिक्षण म्हणजे फक्त त्यांना लिटरेट करू शकता, त्याला शिक्षण करू शकत नाही. त्यामुळे आणि बरेच विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी शाळेला येत नाही, त्याला टिंगल टवाळ करतात. कोणी म्हणतात हे अंधे, हे लंगडे, हे असं जे आहेत आम्ही लहानपणापासून सुद्धा बघितलेले आहेत. आणि आम्ही आमचा एक अशी कॉन्सेप्ट आहे की प्रत्येक वर्गामध्ये एक दिव्यांगी विद्यार्थी असायलाच पाहिजे आणि त्याचा घरी जाऊन शिकवण्याचा विषय नाही. आणि आम्ही ते सिटी बसच्या सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे, त्यांना घरी जाऊन सोडण्यापर्यंत आम्ही व्यवस्था करतो आहे. आणि प्रत्येक वर्गामध्ये दिव्यांग असून आणि ते दिव्यांग विद्यार्थीबरोबर दररोज वेगळं विद्यार्थी त्याच्यासोबत बसणार आहेत. आणि हे एक विद्यार्थ्यांचं कंपॅशन त्यांना शिकवणे हे फार महत्त्वाचे आणि हे कुठल्याही पुस्तकातून नाही, हे जगण्यातून शिकू शकतो. आणि एका दिव्यांग मित्र आपल्यासोबत असेल त्याचा काय अडीअडचण असतो, त्याला चालण्यामध्ये अडचण येऊ शकतो, लिहिण्यामध्ये, बोलण्यामध्ये अडचण येऊ शकतो, बघण्यामध्ये अडचण येऊ शकतो. म्हणून आपण दिव्यांग मित्र म्हणजे त्या प्रत्येक वर्गामध्ये एक दिव्यांग असणार आणि त्या दिव्यांगाचे बेस्ट फ्रेंड कोण आहे, मग वर्ल्ड डिसेबल्ड डे दिवशी आम्ही हे ठरवणार आहे
त्या दिव्यांगाला विचारणार आहे की तुमच्या बेस्ट फ्रेंड सांगा आणि त्यांच्या बेस्ट फ्रेंडला आम्ही पुरस्कार देणार आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की त्या वर्गातील विद्यार्थी सर्व त्या दिव्यांग मुलांचा बेस्ट फ्रेंड होण्यासाठी प्रयत्न करतात. दिव्यांग मुलांसाठी शाळेतच मैत्रीपूर्ण वातावरण असायला पाहिजे ही यामागची भावना आहे. हां, कारण लहानपणी आपण कोणी छोटा असतो, कोणी मोठा असतो, कधी कोणाचे चांगले कपडे असतात, कोणी चांगले कपडे असत नाही. परंतु विशेष करून ज्यावेळेला शरीराची दिव्यांगपणा असतं त्यावेळेला बरेच विद्यार्थी चिडवतात म्हणून शाळेला येत नाही. परंतु ज्या वेळेला शाळेमध्ये मैत्रीपूर्वक वातावरण आपण जर निर्माण करू शकलो आणि त्यासाठी आम्ही विविध गेम्स त्यांना खेळवायला लावतो की विद्यार्थ्यांना जर आम्ही विचार करायला लावतो की जर तुझा पाय तुटला तर तुझ्या कसे असणार, तुझा हात तुटला मग पट्टी बांधून एक दिवस एक आंधळ्यासारखं तुम्ही कसे राहणार. जर आज तरी सुदैवाने आपण चांगला आहोत, जर दुर्दैवाने जर काय हात पाय किंवा काय डोळे जर गेलं तर मग आपण पण कधीही दिव्यांग होऊ शकतो. म्हणून ते त्यांना कंपॅशन आपण शिकवतो. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये हा भावना आणि हे भाव जगला पाहिजे असे आपण प्रयत्न करतो. म्हणजेच मंडळी, ह्या शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांचा बारकाईने विचार केला गेला आणि मग शाळेत न येण्याची सर्व कारणं यांनी संपवून टाकली. आज खाजगी शाळांमध्ये ज्या पद्धतीने असतात, खाजगी शाळेला मुलं का आकर्षित होतो की त्या ठिकाणी खेळण्याच्या वस्तू असतात, खेळण्याच्या पिरियड्स असतात, मग खेळायला टीचर्स ते वेगळं असतात, डान्स टीचर असतात, कल्चरल प्रोग्राम्स असतात. अशाच पद्धतीने आपल्या मुलांना तसं आकर्षण होण्यासाठी चांगलं ग्राउंड, चांगलं त्या ठिकाणी शिकवण्याच्या सुविधा ते आपण सर्व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण करत असल्यामुळे विद्यार्थी आज आकर्षित होतात. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या या 50 शाळांमध्ये नेमक्या काय काय सोयी सुविधा आहेत त्या परत एकदा जाणून घेऊया. वातावरण जर तिथं बसण्यासारखं नसेल तर मुलं येत नाहीत किंवा मग जे पालकांचा सुद्धा ओढ असतो तिथे शाळा बैल पडकी आहे, गळती शाळा आहे, स्वच्छतागृहाची सोय नाही. अशी ही व्यवस्था बघून आम्ही पूर्ण शाळांची दुरुस्ती करायचा एक मोठा प्लॅन केला. म्हणजे प्रत्येक जवळपास 500 खोल्या आम्ही दुरुस्त केल्यात आणि ह्याच्यामध्ये सिव्हिलचं वेगळा काम्पोनंट घेतला, IT काम्पोनंट जे आपण आता डिजिटल बघितलं त्याच्यामध्ये 13 काम्पोनंट बसवले आपण शैक्षणिक साहित्यासह. त्याच्यामध्ये आपण त्यांना वायफाय दिलेला आहे, टच स्क्रीन दिलेला आहे, व्हाईट बोर्ड जो दिलेला आहे, व्हिज्युअलायझर दिलेला आहे, त्याला पुन्हा ऑल इन वनचा कॉम्प्युटर दिलेला आहे, या इंटरनेटची फॅसिलिटी कायमस्वरूपी आपण त्यांना दिलेली आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांना साठी वेगळं हे दिलेलं आहे आणि फर्निचर आपण जे मुलांना केलं, शिक्षकांना एक फर्निचरचे वेगळं आहे आणि मुलांचे जे बेंचेस आहे बेंचेससुद्धा आम्ही आमचे इंजिनियर आम्ही बहुतांश भरपूर ठिकाणी फिरलो आणि आम्ही हा कस्टमाइज बेंच तयार केला. या साऱ्या सोयी सुविधांमुळे आता ह्या शाळांमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी रांगा लागायला लागल्यात. पढ़ाई भी अच्छी है यहाँ की और इसके अलावा हमारी बच्ची खाना नहीं खाती थी. यहाँ पे टीचर लोग बच्चों को साथ में लेकर खाना खाते. हमारे को फ़ोन करते थे कि आपकी बच्ची खाना नहीं खाती हमारे साथ, बार बार फोर्स करते थे. शाहीन मैम बच्ची को खाने के लिए लगाए, जैसा वो दोपहर में खाना बिल्कुल भी नहीं खाती थी. खिचडीमध्ये कडधान्य, पनीर, सोयाबीन सगळे म्हणजे असे व्हेजिटेबल्स असतात की ज्यामुळे आमच्या मुलांमध्ये जे कॅल्शियमची कमी जे असते ते होणार नाही. इतकी चांगली शाळा आहे, इथला परिसर खूप चांगला आहे, मुलं येतात खेळत खेळत शिकतात. डिजिटलायझेशन असल्यामुळे मुलांना येण्याची पण आवड निर्माण झाली आणि आम्हाला महागुरू ॲपनं ही शाळा कनेक्टेड आहे. जर मुलगा एखाद दिवशी ॲबसेंट राहिला तर आम्हाला क्लास टीचरचा फोन येतो आहे, 3 दिवस ॲबसेंट राहिला मुख्याध्यापकांचा फोन येतो आहे, त्यापेक्षा जास्त राहिला तर एखाद्या म्हणजे त्या ॲपद्वारे आम्हाला एक कोणी अशा मोठ्या अधिकाऱ्याचे पण फोन येत आहेत का तुम्ही तुमच्या मुलांना पाठवलं नाही. त्यामुळे आम्हाला पण आवड निर्माण झाली मुलांना पाठवायची आणि मुलांना पण आमच्यामुळे मुलं पण येतात. आल्यावर इथं खूप चांगलं म्हणजे असं वातावरणच आहे इथलं, त्या मुलांनी इथं येऊन काही ना काही शिकवावं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या या स्मार्ट शाळांमधल्या या स्मार्ट विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंददायी आत्मविश्वास जरूर आहे. माझी शाळा खूप मोठी आहे, माझी शाळा डिजिटल बोर्ड आहे आणि खूप छान डेस्क आहे. माझ्या शाळेचे शिक्षक खूप चांगले आहेत.
मला टेक्स्टबुक मिळते, ते रफ बुक फेअरबुक पण मिळते, ते युनिफॉर्म मिळते, मला स्टॉल पण मिळते, आता आय कार्ड आलं, हे पूर्ण आमच्या शाळेत मिळतं. मला व्हॉइस आर्टिस्ट बनायचं आहे. तुला मोठं होऊन कोण बनायचं? टीचर. टीचर? तुमच्या ह्या टीचर सारखे? हो. तुला कुठली टीचर आवडते? हे डॉक्टर बनना है हमें, क्योंकि हमारे मतलब बहुत अच्छे लगते डॉक्टर. टीचर बनना है, क्योंकि हमारे अब्बू का सपना है कि हमने बड़े होकर टीचर बनना, तो हमको टीचर बनना है. आमच्या शाळा लई चांगली आहे, आम्हाला लईच आवडते. काय काय शिकता तुम्ही? आम्ही अंग्रेजी, रियाजी, हिंदी, मराठी सब शिकतो. मराठी सब्जेक्ट आवडतो का? चांगला आवडतो. तर तुला पुढे होऊन काय बनायचं? कलेक्टर बनायचं आहे. कोणासारखे? जी शिका. या शाळांमधल्या अनेक मुला मुलींशी आम्ही बोललो. कुणाला डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला शिक्षक व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, पण अनेक जणांना कलेक्टर व्हायचं आहे, जी श्रीकांत सरांसारखं. मॅडम, आज मी आपल्यासोबत इंटरव्ह्यू करतो आणि ह्या खुर्चीवर बसण्याची लायक मला शिक्षणामुळेच झालेलं आहे. आणि मी पण एक अत्यंत वाईट शाळा होती, परंतु शिक्षणाचं महत्त्व माझ्या आईबाबांना पटलं होतं आणि मी खूप चांगलं शिकायची असे माझे बाबांचा आईचा तळमळ होती. आणि मी खूप चांगलं शिकून कर्नाटकामध्ये एक शेतकरीचा मुलगा असून आणि आमच्या आईबाबा काही एवढा शिकलेलं नसून आज शिक्षणामुळे आज तुमच्यासमोर इंटरव्ह्यूमध्ये मी बसलेला आहोत. एक महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून या ठिकाणी बसलो आहे आणि एक IAS म्हणून आपल्या समोर आहे. असे आज माझ्याकडे तो एक पॉवर आहे की एज्युकेशनमध्ये जर मी चांगल्या पद्धतीने केलं, असे माझ्या किंवा माझ्यापेक्षा मोठा असे हजारो विद्यार्थी आम्ही घडवू शकतो. त्यासाठी एकमेव मी किती रस्ता बनवेल, किती ड्रेनेज बनवेल, किती लाईट लावेल, कितीही पूल बनवेल, त्यापेक्षा जर शिक्षणामध्ये मी एक चांगला रोपटा लावला, त्याचा मल्टिपल 1000 टाइम्स रिटर्न्स हा शिक्षणामध्ये मिळू शकतो. हा मला ठाम विश्वास आहे आणि मी माझं स्वतःचंच माझे उदाहरण आहे. नक्कीच सर, समाजाला जर का उन्नत करायचं असेल ना, तर ते शिक्षणामुळेच होऊ शकतं. शिक्षणामुळे, ज्ञानामुळे प्रत्येकाचा सारासार विचार किंवा विवेक जागृत होत असतो. त्यातूनच सारे भेदाभेद संपून माणूस निखळ, नितळ आणि पारदर्शी होत असतो. हे सत्यवचन आहे आणि हे प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा प्रत्येक घटक कार्यरत आहे. या साऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हेही तुम्ही आम्हाला जरूर कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील, ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, म्हणजे सोमवार रात्र 9 आणि शनिवार सकाळ 8, हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबार आपण बघायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.